जालना शहर महानगरपालिकेमार्फत साल सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षातली वसुलीची मोहीम राबवण्यात आली होती. या वसुलीच्या मोहीममध्ये आजपर्यंत 21 कोटी रुपयांची रक्कम आपण करदात्यांकडून वसूल केलेली आहे. त्यासोबतच जवळजवळ 300 मालमत्ता आपण सील केल्या होत्या, ज्यापैकी 99% मालमत्तांनी त्यांचा कराचा भरणा केल्यामुळे ते आपण सील काढून देण्यात आले. अद्यापही 4-5 ज्या मालमत्ता त्या सील आहेत. तसेच ही जी कारवाई आहे यापुढे इथून पुढे निरंतर चालू राहील. आपल्या माध्यमातून शहरातील नागरिकांना आम्ही आवाहन करू इच्छितो की ज्या लोकांनी अजूनही मागील वर्षाचा कराचा भरणा केलेला नाही आहे, त्यांना आम्ही अधिक पटीने अजून दंड आकारण्याचं आमचं नियोजन आहे व त्यांना उर्वरित शास्तीसह ती रक्कम भरावी लागेल. तोपर्यंत नागरिकांनी लवकरात लवकर कराचा भरणा करावा हे आपल्या माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे. एकूण किती कराची थकबाकी महापालिकेची? संपूर्ण थकबाकी 102 कोटी रुपये होती आपल्याकडे, ज्यापैकी आपण 21 कोटी रुपये वसूल केले. तरी अजूनही बराच टप्पा आम्हाला गाठायचा आहे. त्यामुळे आम्ही पुनश्च एकदा आवाहन करतो की नागरिकांनी तात्काळ कराचा भरणा करावा. सर्वाधिक कर हा कुठला रखडलेला आहे? त्यामध्ये वेगवेगळे टप्पे आहेत. व्यावसायिक ज्या आस्थापना आहेत त्यांचा खूप मोठा कराचा अजून थकीत आहे त्यांच्याकडे. त्यानंतर MIDC आहे. त्यानंतर काही शासकीय कार्यालयसुद्धा आहेत, ज्यांना मी पत्रव्यवहारसुद्धा केला आहे. माननीय आयुक्त महोदयांनी सुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे. आपण या सर्व घटकांना आपण टार्गेट करतोय आणि एक एक करून त्यांच्यापर्यंत आपण पोहोचतोय आणि त्यांच्यावर आपण कारवाई करून त्यांच्याकडनं कर वसूल करून घेतो. अगदी शेवटचा प्रश्न आहे. काही दिवसापासून पालिका प्रशासनाकडून मालमत्ता धारकांना इशारा देण्यात येतोय, तुम्ही मालमत्ता कर करा अथवा तुमची नावं सोशल मीडियात जाहीर वर्तमानपत्रात चालू, या संदर्भात काही कार्यवाही केली का किंवा सुरुवात करणार आहे? ती कारवाई आपण प्रस्तावित केलेली आहे, परंतु ॲन्युअल मेंटेनन्समुळे आपलं जे पोर्टल आहे, आपलं जे सॉफ्टवेअर आहे ते अजून 2-3 दिवस सदस्यरीत त्याचं मेंटेनन्स काम असल्यामुळे 2-3 दिवस बंद राहील. ते जसं चालू होईल तसं आपण त्याच्यातनं लिस्ट काढू, थकबाकीदारांची यादी काढू आणि ती यादी आपण वर्तमानपत्र तसेच सोशल मीडियामध्ये आपण प्रसिद्ध करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.